पण आता आपल्यासोबत राजकीय विश्लेषक अभय देशपांडे सर आहेत, आपण त्यांच्याकडून याचं विश्लेषण करणार आहोत। पण आता स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे खासदार राजू शेट्टी आता आपल्याशी जोडले गेलेले आहेत। शेट्टी साहेब, ज्या पद्धतीने आता समोर बातमी आलेली आहे, एबीपी माझाच्या सूत्रांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार 1.5 लाखापर्यंतचं कर्ज सरसकट माफ केलं जाईल असंच कळतंय आणि 25,000ची मदत त्यांना ज्यांनी आतापर्यंत नियमित कर्ज भरलेलं आहे। या निर्णयाबद्दल तुम्ही समाधानी आहात का? एक तर सरकारनं चर्चा अर्धवट सोडायला नको होती। बर, शेतकऱ्यांच्या बरोबर जी चर्चा चालू होती ती चर्चा चालू ठेवून सगळ्यांना समाधान करता येईल। हा, मला मान्य आहे की शेतकऱ्यांच्या अपेक्षा आणि सरकारची परिस्थिती याच्यामध्ये अंतर असू शकतं, परंतु याचा अर्थ निर्णय घेऊन लादणं चुकीचं होऊ शकतं। त्यामुळं सरकारनं शेतकऱ्यांच्या प्रतिनिधींना विश्वासात घेणं अपेक्षित होतं। आता काय नेमकी भूमिका घेतात ते बघावं लागेल, कारण आतापर्यंत चर्चेच्या फेऱ्या झाल्या त्याच्यामध्ये वारंवार सरकार असं आम्हाला सांगत होतं की 1 लाखापेक्षा कमी कर्ज असणारे शेतकऱ्यांची संख्या जवळपास 80% जास्त आहे थकीत कर्ज। बरं, आणि ही आकडेवारी पुन्हा पुन्हा आम्ही मागत होतो, परंतु त्यांच्याकडून दिली जात नव्हती। ते आमच्याकडे आहे असाच दावा ते करत होते। जे मोठे कर्जदार आहेत ते सगळेच काही धनदानगे नाही आहेत, त्याच्यामध्ये डाळिंब, द्राक्ष आणि द्राक्ष उत्पादक, त्याचबरोबर पॉली हाऊस असणारे शेतकरी जे 20 गुंठे 1 एकर पॉली हाऊस केलेले असे होते। ते सुद्धा सामान्य कुटुंबातलेच शेतकऱ्यांची पोरं होती आणि त्यांच्यासाठी वेगळा काहीतरी विचार करण्याची आवश्यकता होती, पण ती कर्ज मोठी आहे। शिवाय ज्यांनी खाजगी सावकाराकडून कर्ज काढून व्याज भरून कर्ज फिरवून घेतले त्यांचा प्रश्न वेगळा होता। या सगळ्यांना समाधान कशा पद्धतीने केलंय, कारण त्यांचं एकूण त्यांच्या गोटातून आलेली माहिती अशी समजते की आम्ही सगळ्यांना समाधान केलेलं आहे। ते कशा पद्धतीने समाधान केलंय मला माहिती नाही, पण ती सगळी आकडेवारी आली पाहिजे। आम्ही ज्यावेळी सरसकट आकडा धरत होतो त्यावेळी त्यांचं असं म्हणणं होतं की मोठे तथाकथित कर्जदार आहेत ते 5% आहेत आणि त्या धनदानग्यांच्या पाठीमागे तुम्ही संघटना सगळे विटीस धरणार आहात का शासनाला, सरकारला? सोशल मीडियातून आमच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका टिप्पणी सुद्धा झाली की धनदानग्यांच्याच मागे आहेत। शेट्टी साहेब, तुम्ही समाधानी आहात का? आता जो हा निर्णय झालेला आहे त्यात तुम्ही समाधानी आहात? नेमका होऊन दे, त्यांची पत्रकार परिषद होऊन दे, त्याचा आम्ही अभ्यास करू, परंतु याच्यामध्ये जर का कुठेतरी शेतकऱ्यांची फसवणूक झालेली आहे असं जर लक्षात आलं तर लढा चालूच आहे। आणि आमचा लढा नुसताच कर्जमाफीसाठी नव्हता, तर स्वामीनाथन यांच्या सूत्रानुसार हमीभावही मिळाला पाहिजे। नक्कीच, तेव्हा तुमची ती मागणी अजूनही कायम राहणार आहे हमीभावाच्या संदर्भातली, आणि त्या संदर्भात काय निर्णय होतो ते बघणं महत्वाचं आहे। पण त्याचबरोबर सरकार आधी अभ्यास करत होतं, आता तुम्ही सुद्धा अभ्यास करणार आहात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल।